झाडाच्या आईचं निधन झालं. तर कर्नाटकातल्या सालुमरद तिमक्का नावाच्या ज्यांनी 100 वर्ष जगल्या, अजिबात शिक्षण नाही, निरक्षर होत्या, त्यांना मुलबाळ नव्हतं, या झाडाला त्यांनी आपली मुलं म्हटलं आणि झाडाला साक्षर करण्याचं काम केलं. आपल्या गावापासून 5 किलोमीटर असणारे गाव 800 झाडं लावली. एवढंच नव्हं तर आपल्या परिसरामध्ये झाडं लावण्याचं त्यांना एवढं वेळ लागलं होतं की जवळपास आपल्या हयातीमध्ये 8000 झाडं त्यांनी लावली. साध्या खाणकामगार असणाऱ्या या सालुमरद यांनी झाडाची रांग तयार केली. त्यामुळं सालुमरद या शब्दाचा अर्थ सुद्धा झाडाची रांग असाच होतो. निरक्षर असणाऱ्या सालुमरद 2019 साली तिमक्कांना भारत सरकारने पद्मश्री दिला आणि त्याचबरोबर कॅलिफोर्नियामध्ये त्यांच्या नावाने रिसर्च सेंटर सुरू झालं. म्हणजेच एका निरक्षर जी काय असेल स्त्री असेल तर त्यांनी झाडाला आपलं मुलगा म्हणून एक अतिशय छान अशा प्रकारचं काम केलं. जगामध्ये एखादं काम केल्यानंतर जग आपल्याला डोक्यावर घेतं, हे तिमक्काच्या बाबतीत या ठिकाणी दिसून येतं.